समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 2 अर्थात दुसरा आणि या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15 त्या 15व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यमहीन व्यथयन्ते पुरखं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते। अर्थात या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित न होता दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य असतो। अर्थात सुखातही आणि दुःखातही जो सारखाच असतो, कुठल्याही प्रकारे विचलित होत नाही, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे। अशा प्रकारचं मार्गदर्शन प्रस्तुत श्लोकातून भगवंताने आपल्याला केलेलं आहे। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी जनिमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या लाप गावातील हे पाटील परिवार आणि या पाटील परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण कैलासवासी सगुणाबाई काथोड पाटील आईसाहेबांना 25/11 अर्थातच 25 नोव्हेंबर रोजी अर्थात 25 नोव्हेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईच्या पश्चात त्यांची 4 मुलं अर्थात आमचे अशोकदादा असतील, विठ्ठलदादा असतील, सुगंधाताई असतील, त्याचप्रमाणे कमलताई असतील, त्याचप्रमाणे या आईसाहेबांचे नातवंड हा पाटील परिवार आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करत असताना माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे कार्य करावं, माणसाचं आद्य कर्तव्य जे काही आहे ते कर्तव्य करावं, अशा प्रकारे आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, भक्ती केली, नामचिंतन केलं, भगवंताचं स्तवन केलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि वयाच्या 75व्या वर्षी वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं। आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर अतिशय धार्मिक असलेला हा पाटील परिवार केवळ या भिवंडी तालुक्यातच नाही तर ज्यांचं संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाव आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, असं हे पाटील परिवार आणि या पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी हरिभक्त परायण काथोड बाळू पाटील बाबांचं मागच्या वर्षी 14/6/2023 रोजी मृत्यू झाला। त्यांना देवाज्ञा झाली, त्यांचंही अल्पशा आजाराने निधन झालं। खरं तर या घराच्या समोर आपण जे भव्य दिव्य असं मंदिर आपण पाहतोय, हे मंदिर बाबांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं आहे। देवाची सेवा घडावी, देवाचं स्तवन घडावं, देवाचं नामस्मरण घडावं या उद्देशाने या ठिकाणी बाबांच्या संकल्पनेतून आणि बाबांच्या सहकार्याने या ठिकाणी हे मंदिर आपल्याला भव्य दिव्य असं पाहायला मिळतंय। अगदी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे तर अशा प्रकारे बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं, देवाचं स्तवन घडावं, देवाचं पूजन घडावं, देवाचं नामस्मरण घडावं या उद्देशाने या ठिकाणी या मंदिरामध्ये श्रींची स्थापना केली। अर्थात हनुमंताचं दर्शन व्हावं म्हणून हनुमंताचं या ठिकाणी आपल्याला मूर्ती रूपाने दर्शन घडतंय। त्याचप्रमाणे श्रीराम प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला दर्शन घडतंय। त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घडतंय। जगद्गुरु तुकोबा असतील, माऊली ज्ञानोबा असतील, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मूर्ती रूपाने दर्शन घडतंय। आणि अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे कार्य करावं, आपल्या आयुष्यामध्ये
आपल्याला ज्याच्याने समाधान प्राप्त होतंय अशा प्रकारे आध्यात्मिक कार्य कशा प्रकारे करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच हे पाटील परिवार। आणि या पाटील परिवाराचे पिताश्री आपले बाबा अर्थात काथोड बाळू पाटील, बाबांना मागच्या वर्षी देवाज्ञा झाली आणि लगेचच ह्या वर्षी या पाटील परिवारावर एकावर एक असं दुःख अर्थात पितृछत्र हरपल्याबरोबर एकाच वर्षामध्ये या ठिकाणी मातृछत्र सुद्धा हरपलेला आहे। अर्थात आईसाहेबांच्या जाण्याने या पाटील परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे। बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी, आईंच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थाने या पाटील परिवारामध्ये अतिशय आध्यात्मिक क्षेत्राचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय। असो या ठिकाणी प्रस्तुत अभंगातून आपल्याला भगवंत मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शन करत असताना म्हणतात, ते कमी करा, ते तुम्ही प्रबल वाढवले ते कमी करा, शेती मारली मग अशी बरोबर होती शेती सांगितलेलं। या ठिकाणी मार्गदर्शन करताना यमहीन व्यथयन्ते पूर्कम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमतत्वाय कल्पते। अर्थात जो मनुष्य सुखामध्ये आणि दुःखामध्ये कुठल्याही प्रकारे विचलित होत नाही, समान असतो, सारखा असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे। अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। खरं तर ज्या ठिकाणी आपण जन्माला आलोय ह्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक। अर्थात या दष्टम तद नष्टम जे दिसतंय ते नसतंय, प्रत्येकाला जावं लागणार आहे। जन्म झाल्याबरोबर आपल्या बरोबर मृत्यू आहे, बरं का। मृत्यू कधी कोणाला सोडत नाही, कधीच कोणाला सोडत नाही। आपण एकमेकाची साथ सोडतो, आपण एकमेकाला विसरतो, पण आपल्याला मृत्यू कधी विसरत नाही, आहे की नाही। आपली साथ सोडतो का मृत्यू? शेवटपर्यंत मृत्यू आपली साथ सोडत नाही। आणि म्हणून आम्ही सगळ्याचं स्मरण ठेवतो, आम्ही सगळ्याची आठवण ठेवतो, पण मृत्यूला मात्र आम्ही विसरून जातो। आम्ही एक दिवस जाणार आहोत हे मात्र आम्ही विसरून जातो, आहे की नाही, विसरतो की नाही। म्हणून तर कुठल्या कुठल्या अभिमानात आपण वागतोय, आहे की नाही। मी श्रीमंत आहे, मी खूप ज्ञानी आहे की नाही, मी खूप गोरा आहे, मी सुंदर आहे, माझे स्वर्य खूप मोठमोठे आहेत, कशा कशाचा अभिमान माणसाला असतो या ठिकाणी कार्य करत असताना, आहे की नाही। आता साधं उदाहरण आहे बघा ना, वेगवेगळ्या प्रकारच्या अभिमानात मनुष्य वावरत असतो। एक समोरच्यापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, आहे की नाही। समोरच्यापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे, मग तो अभिमान असतो अंतःकरणामध्ये, अहंकार असतो अंतःकरणामध्ये, वेगवेगळ्या गोष्टींचा, त्याच्यामध्ये ज्ञानाचा असेल, पैशाचा असेल, शिक्षणाचा असेल, सौंदर्याचा असेल, आहे की नाही, आपल्या सोयऱ्यांचा असेल, आपल्या घराचा असेल, आपल्या जागा जमिनीचा असेल, आहे की नाही, आपल्याकडे असलेल्या सोन्याचा असेल, आहे की नाही। कसला कसला अभिमान माणसाकडे असतो। पण हे सगळं वावरत असताना, आहे की नाही, माणूस एवढं स्मरणात ठेवत नाही की मी एक दिवस जाणार आहे, मला जायचं आहे की नाही, नाही स्मरणात ठेवत। बघा ना, जर पाहायला गेलं आपल्या गावचा जर आपण विचार केला तर आपल्या गावामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात, आहे की नाही। ह्याच लाप गावामध्ये ज्ञानीही असतील आणि अज्ञानीही असतील, आहे की नाही बाबा। ज्ञानी पण असतील, अज्ञानी पण असतील, काळे असतील, गोरे असतील रंगाने, बरोबर आहे की नाही। श्रीमंत असतील, गरीबही असतील, आहे की नाही, श्रीमंत असतील, गरीब असतील, अर्थात परमार्थिक असतील म्हणजे देवाला मानणारे असतील आणि देवाला न मानणारेही असतील, म्हणजे नास्तिकही असतील आणि आस्तिकही असतील। अशा प्रकारे अनेक प्रकारची माणसं या लाभ गावामध्ये असतील। आडनावं किती असतील या गावामध्ये? भरपूर की नाही। आपण पाटील परिवाराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत, अर्थात दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। पण गावामधलं आडनाव जर बघितलं तर कित्येक आहेत, कुटुंब वेगवेगळे आहेत, बरेच कुटुंब आहेत, बरेच आडनाव आहेत, बऱ्याच प्रकारची माणसं आहेत। आणि दुसरं सांगू का, बऱ्याच विचाराची माणसं सुद्धा या गावात असतील, आहे की नाही। सगळ्यांचे विचार सारखे नसतात ना, सगळ्यांचा रंग सारखा नसतो, सगळेच श्रीमंत नसतात, काही श्रीमंत काही गरीब, आहे की नाही। मग मला सांगा, एवढ्या प्रकारची माणसं जर या गावामध्ये आहेत, लाप गावामध्ये, तर कमीत कमी 10-12 स्मशानभूमी तरी असतील काय। एवढ्या प्रकारची माणसं जर तुमच्या गावात आहेत, बघा ना, श्रीमंत गरीब, नाही, अज्ञानी सज्ञानी, नास्तिक आस्तिक, म्हणजे परमार्थ करणारी परमार्थ नाही करणारी, आहे की नाही।
म्हणजे अशी अनेक वेगवेगळ्या विचाराची माणसं आमच्या गावामध्ये आहेत. एवढी जर विचाराची, एवढी जर वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, तर तेवढ्या स्मशानभूमी पण पाहिजेत ना. काळ्यांसाठी वेगळी, गोऱ्यांसाठी वेगळी, श्रीमंतासाठी वेगळी, गरिबासाठी वेगळी, आहे की नाही, ज्ञानासाठी वेगळी, अज्ञानासाठी वेगळी, असं काय आहे का? सगळ्यांसाठी स्मशानभूमी ही एकच आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही कार्य करत असताना जो अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये असतो, आम्ही कार्य करत असताना आमच्या मनामध्ये जो अभिमान असतो, काय अभिमान असतो बाबा, मी श्रीमंत आहे, तो गरीब आहे. बोलता बोलता माणूस बोलून पण जातो. त्यांची लायकी नाही माझ्या पुढे उभं राहायची. समोर त्याची लायकी पण काढून मोकळा होतो. तो त्याची पात्रता आहे का माझ्या पुढे उभे राहायची, माझ्या पुढे बोलायची पात्रता आहे काय त्याची, आहे की नाही? दादा, एकदा काय अंतरात्मा निघून गेला ना की सगळ्यांची लायकी एकच आहे, सगळ्यांची जागा एकच आहे. अंतरात्मा निघून गेल्यानंतर तिथे काय आहे की नाही? सगळ्यांना मांजरपाठ एकाच प्रकारचं येते का वेगळं आहे? श्रीमंत असो ना ते गरीब असो. मी गरीबाचे मांजरपाठ बघितलेत. मी गरिबांच्या अंतिम संस्कारासाठी अनेक ठिकाणी गेलेलो आहे. मला कधीच खिसा सापडला नाही, कधीच खिसा दिसला नाही. श्रीमंताच्या मांजरपाठाला असते नाही ना, खिसा नसतो. जब काय बोलतात, कफन को जब नाही होती, कफनाला खिसा नसतो. श्रीमंत असो वा गरीब असो. जर श्रीमंत असो, गरीब असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, जसं असेल तसा वेगवेगळ्या विचाराची माणसं सुद्धा जर मरणोत्तर एकाच ठिकाणी जात असतात, आपली सर्वांची जागा जर एकच आहे, तर मग आपण कुटुंबामध्ये वाद करतोय, आपण घराघरामध्ये वाद करतोय, आपण जो भेद करतोय, तू गरीब मी श्रीमंत, तू अज्ञानी मी ज्ञानी, हा कशासाठी करतोय? कशासाठी करतोय हा भेद आपण सगळा? म्हणून महत्वाचा विषय असा आहे की आम्ही एक दिवस जाणार आहेत हे विसरून जातो. आणि ह्याचं विस्मरण झाल्यामुळे मग काय होतंय, आमची जगण्याचा मार्ग चुकला जातो, आमच्या आयुष्याचा मार्ग चुकला जातो, आहे की नाही? ज्या दिवशी आम्ही जाणार आहेत याचं स्मरण ठेवू ना, त्या दिवशी आम्ही योग्य त्या मार्गावर वाटचाल करू की नाही? आमच्याकडून भांडणं होतील, आम्ही कोणता द्वेष करू, मत्सर करू, तिरस्कार करू, आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारचा अभिमान शिल्लक राहील? नाही राहणार. राहील का शिल्लक? कुठल्याच प्रकारचा अभिमान शिल्लक राहणार नाही. कारण का? एक ना एक दिवस आम्हाला जायचं याचं स्मरण असेल आम्हाला. आमच्यामध्ये आणि संतांमध्ये नेमकं फरक काय माहिती आहे का? संतांनी मृत्यूचं स्मरण ठेवलं, जायचं आहे, आम्ही विसरून जातो. आम्ही विसरून जातो म्हणून आम्ही भ्रमातून वागतो, आम्ही अज्ञानातून वागतो, आम्ही अंधश्रद्धेतून वागतो. आमच्याकडे भ्रम काय असतंय, मला खूप आयुष्य आहे, मला अजून खूप जगायचं आहे, म्हणून तर कित्येक वर्षाच्या नंतरचं नियोजन मनुष्य करतो ना. 60 वर्षानंतर मला अमुक पैसे भेटणार आहे, एवढी मोठी पॉलिसी आहे माझी. पण 60 वर्षानंतर ते उपभोगायला, त्याचा आनंद घ्यायला आपण असूच का? एवढी गॅरंटी आहे आपल्याला? आहे एवढी गॅरंटी आपल्याला? सांगू शकतो आपण आज डोळे मिटल्यानंतर उद्याचा सूर्य पाहूच? सांगू शकतो? नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. मग संतांनी काय केलं, नेमकं त्या मृत्यूचं स्मरण ठेवलं, मृत्यूला मित्र केलं, म्हणून ते घाबरले नाहीत. आम्ही मृत्यूला का घाबरतोय? आम्ही मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतोय, म्हणून आम्ही मृत्यूला घाबरतोय, म्हणून आम्ही मृत्यूला घाबरतोय. आणि म्हणून अखंड या ठिकाणी कार्य करत असताना ज्याच्या ज्याच्या डोक्यामध्ये हवा गेली ज्ञानाची, बरं का, आपल्या श्रीमंतीची, आपल्या संपत्तीची, आपल्या प्रॉपर्टीची कसलीही हवा गेली ना, म्हणजे अभिमान एकदा त्याच्या मनामध्ये आला ना, अंतःकरणामध्ये आला ना, त्याने महादेवाचं स्मरण करावं. कोणाचं स्मरण करावं? महादेवाचं. आणि डोळे भरून महादेवाला पाहावं. बरं का, महादेवाला पाहावं. तुम्हाला माहितीये का, सगळ्यामध्ये सुंदर जर कोणी असेल, सगळ्यात सुंदर, तर महादेव. कारण समुद्र मंथनाच्या वेळेला लक्ष्मी ज्या वेळेला निर्माण झाली, त्यावेळेला लक्ष्मीला फक्त 2च आवडले होते, एक महादेव आणि एक श्री विष्णू. बरं का, पण तरी सुद्धा एवढी सुंदरता असूनही जटा वाढवल्यात बघा. वाढवल्यात की नाही जटा? आणि नुसत्या जटा नाही वाढवल्या, अंगाला भस्म लावलंय, सर्वांगाला भस्म लावलंय त्यांनी. आलं का लक्षात? म्हणजे अहंकार पिंडामध्ये येताच कामा नये.
अखंड मला स्मरण राहिलं पाहिजे की शेवटी माझी काय होणार आहे, राख होणार आहे, माती होणार आहे. बरं ते भस्म काय आपल्या फाट्यांचं आहे का? मेलेल्या माणसाची राख जी असते ना, राख, चिताभस्म, ती चिताभस्म त्यांनी अंगाला लावलेलं आहे, चितेचं भस्म त्यांनी अंगाला लावलेलं आहे. आणि महादेवाच्या गळ्यामध्ये काय माहितीये का? रुंड माळा. अर्थात त्यावेळेला मोठमोठे जे राजे होते, पृथ्वीपती म्हणतात त्यांना, पृथ्वीपती, त्या राजांच्या मरणानंतर त्यांच्या डोक्याच्या कवट्या ज्या होत्या ना, त्या महादेवांनी आपल्या गळ्यामध्ये रुंड माळा म्हणून धारण केल्यात. का? कधी जरी आपल्याकडे अभिमान आला तर आपण त्या कवट्यांकडे पाहायचं, काय म्हणायचं, काय बोध घ्यायचा? राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला. राजे महाराजे जर गेलेले आहेत तर तिथे माझी काय गणना आहे, तिथे माझी काय तुलना आहे. आणि त्याच्या पलीकडे सांगू का, सगळ्याला पर्याय आहे, सगळ्याला पर्याय आहे. एखाद्या वेळी जर तुम्हाला काही संकट आलं, तुमचं घर जर तुमच्यापासून दूर झालं, तुम्ही जर घरापासून दूर झाला, तर कुठेतरी तुम्हाला आधार मिळेल, पर्याय आहे, कुठेतरी आसरा मिळेल ना तुम्हाला, बरं का? भूक लागलेली आहे, एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपण अन्नाच्या आशेने गेलेलो आहोत, तिथे नाही मिळाला आपल्याला, दुसरीकडे पर्याय अनेक असतात आपल्याला. वस्त्रासाठी पर्याय आहेत, अन्नासाठी पर्याय आहेत, निवाऱ्यासाठी पर्याय आहेत. आमच्या मूलभूत गरजा त्याच आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, बरं का? ह्या सगळ्यांसाठी पर्याय आहेत. मृत्यूला काय पर्याय आहे बरं? मृत्यूला पर्याय काय आहे? तो मृत्यू आल्यानंतर जर आपण त्याला सांगितलं आजचा दिवस थांबणं, माझं लई डोकं दुखतंय, तो बोलेल ते निमित्त मीच केले तुला नेण्यासाठी. काय? आपण जर सांगितलं त्याला की अरे जरा बाजूला आहे ना, तुला सांगतो बघ ना मी काय, आता एवढ्या माणसांच्यात कसं काय सांगायचं, काय टेबला कोण असेल ते घे पाहिजे, तर काय माझ्या वजना एवढे पैसे मी तुला देतोय, फक्त मला सोड. तो म्हणेल हे इथे चालत नाही. काय म्हणेल तो? हे द्रव्य इथे चालत नाही, ते आमच्याकडे चालत नाही. मग आपण त्याला पर्याय म्हणून सांगायला लागलो. आमचा मामा आहे ना, त्या मामाचा मेवणा आहे ना, त्या मेवण्याचा सासरा आहे ना, त्या सासऱ्याची आणि मुख्यमंत्र्यांची ओळख आहे, मी मुख्यमंत्र्यांचा लेटर आणतो. तो बोलल माझ्या यादीमध्ये त्याचं पण नाव आहे, फक्त थोडं लेट आहे. काय म्हणेल तो? त्याला थोडा उशीर आहे, पण यादीत त्याचं पण नाव आहे, बरं का? मग त्याने सांगितलं माझा मामा आहे ना, त्याचा सासरा आहे ना, त्याची आणि प्रधानमंत्र्यांची ओळख आहे, मुख्यमंत्र्यांचं लेटर चालत नाही ना, मी प्रधानमंत्र्यांचं लेटर आणतो. तो म्हणेल त्यांचंही नाव आहे, तेही आहेत, फक्त थोडा उशीर आहे. अर्थात पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाही. आणि मृत्यूला पर्याय नसल्यामुळे अरे तुम्ही जेव्हा न्याल तेव्हा न्याल, महादेव म्हणतात मीच आधी जाऊन तिथे बसतो. म्हणून महादेवाचं वास्तव्य कुठे आहे? स्मशानात आहे. महादेवाचं वास्तव्य स्मशानात आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला माणसाच्या डोक्यामध्ये हवा जाते ना वेगवेगळ्या प्रकारची, त्या त्या वेळेला माणसाने विचार करावा, कोणाचा आठवावं? कोणाला? महादेवाला आठवावं. कारण का? बघा ना कसं आहे ते, चितेचं भस्म अगदी अंगाला लावलेलं आहे. का? शेवटी कितीही काही झालं तरी माझी राख होणार आहे, माझी माती होणार आहे, याचं स्मरण ठेवलं पाहिजे. रुंड माळा गळ्यामध्ये आहेत. मोठमोठे पृथ्वीपती जे होते, मोठमोठे राजे जे होते, त्यांच्या माळा गळ्यामध्ये ठेवल्या. का? कधीतरी अभिमान, अहंकार अंतःकरणामध्ये आला तर त्या रुंड माळेकडे पाहावं आणि विचार करावा, राजा असताना जर मृत्यू आला, मोठमोठे जर गेले तर तिथे आपली काय गती आहे. आणि अखंड तुम्हा आम्हाला शेवटी शेवटी तिथेच जागा आहे. सगळ्यांची जागा एकच आहे. आपण जागेसाठी भांडतोय, आहे की नाही? फूट जागेसाठी आपण काय 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 करतोय. हल्ली काय चाललंय? बहीण भावाच्या राहिल्या नाहीत आणि बहीण भाऊ बहिणीचे राहिले नाहीत. कित्येकांचे रक्षाबंधन बंद झाले बाबा, भाऊबीज कित्येकांची बंद झाली. कारण काय? प्रेम वाढलं म्हणून का? प्रेम वाढलं म्हणून, जीव वाढलं म्हणून? कारण म्हणजेच प्रॉपर्टी, संपत्ती, पैसा अडका, आहे की नाही? जागा, जमीन. एक स्मरणात ठेवा, आपण कोणीही असलो, काहीही जरी असलो तरी शेवटची जागा मात्र आपली सगळ्यांची एकच आहे. आणि तुम्हाला सांगू का, सगळ्या जागांवर अतिक्रमण केलं जातंय, पण त्या जागेवर अतिक्रमण केलं जात नाही. होत आहे कोणाची हिंमत अतिक्रमण करायची? नाही. कारण
हे स्मरणात ठेवलं पाहिजे की मला एक दिवस जायचं आहे. आता या ठिकाणी प्रस्तुत श्लोकातून भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, यम ही न व्यथयन्ते पुरखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सुमृतत्वाय कल्पते. अर्थात जो मनुष्य सुखातही आणि दुःखातही सारखा असतो, समान असतो, विचलित होत नाही. अर्थात गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. मग कसा राहतोय तो? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तूप आहे संचिताचे. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशा प्रकारे जो मनुष्य कार्य करतो, अशा प्रकारे जो मनुष्य राहतोय, जगतोय, वागतोय, तो मनुष्य, तो भक्त मोक्षासाठी योग्य आहे, मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे, असे भगवंत म्हणतात. बरं का? आता आम्हाला पहिले जाणीव झाली पाहिजे सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात. सुखामध्येही आम्हाला सारखंच राहायचं आणि दुःखामध्येही सारखंच राहायचंय, विचलित व्हायचं नाही. पण त्याच्यासाठी आम्ही पहिली ओळख करून घेतली पाहिजे, पहिला विचार केला पाहिजे, सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात. सांगू का? संत ज्याला दुःख म्हणतात त्याला आम्ही सुख मानतो. संत ज्याला दुःख म्हणतात, आम्ही संसार वाढवतोय सुखासाठी, संतांनी वाढवलं नाही, जे आहे त्यात समाधान मानलं. कारण त्याला माहितीये इकडे जेवढा वाढवू ना तेवढं दुःख प्राप्त होणार आहे. संसारामध्ये तुम्ही जी कर्म करताय ना, ती कर्म तुम्हाला बांधून ठेवतात, बद्ध अवस्था प्राप्त करून देतात. संसारातले कर्म तुम्हाला बांधून ठेवतात, प्रपंचातले कर्म तुम्हाला बांधून ठेवतात. परमार्थिक कार्य असं आहे, परमार्थिक आध्यात्मिक कर्म अशी आहेत की तुम्हाला संसाराच्या बंधनातून सोडून देतात, मोकळे करतात. आणि म्हणून आम्ही पहिला विचार केला पाहिजे, सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात. बरं का? आम्ही क्षणिक सुखासाठी प्रयत्न करतोय, नुसता प्रयत्न करत नाही. तर सुभाषितकार म्हणतात, क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. बरं का? आम्ही क्षणिक सुखाचा विचार करत असताना आम्ही क्षणिक सुखासाठी धर्म बाजूला ठेवतोय, नीती बाजूला ठेवतोय. आम्ही काय कर्म करतोय, आम्ही कसं वागतोय, कसं जगतोय हेही आम्हाला कळत नाही. आणि ज्याची आशा अपेक्षा करतोय ते क्षणिक सुख आहे याचाही विचार आम्ही करत नाहीत, याचाही विचार आम्ही करत नाहीत. आम्ही संसारात जगत वागत असताना कशाची अपेक्षा करतोय बरं? देवाच्या पुढे ज्या वेळेला आम्ही हात जोडून उभे राहतोय ना, तेव्हा तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त आमच्या संसारासाठीच प्रार्थना करत असतो, संसारासाठीच आम्ही मागत असतो. आमच्या समोर सुख दिसत असतंय, आमच्या समोर समाधान दिसत असतंय, पण त्याची आणि आमच्या आयुष्यात कधी भेट होत नाही, भेट होत नाही. फक्त आशेने मनुष्य वाटचाल करतो. बघा ना, आज ना उद्या मी सुखी होईन असं प्रत्येकाला वाटतं. काय म्हणते ती बाई, एकदा काही माझी पोरं करती कमवती झाली ना की मग मला समाधान वाटेल. तो बाबा पण काय बोलतो, एकदा पोरं माझी करती कमवती झाली की मग मी स्थिर होईल, मला समाधान मिळेल, मला सुख मिळेल. पोरं करती कमवती झाल्यानंतर यांच्या हातात 1 रुपया देत नाहीत, त्यांना मोबाईललाच पैसे पुरत नाहीत, त्यांना मजा करायलाच पैसे पुरत नाहीत. बरं का? आईचं काम काही वाचत नाही, ते आईचं काम जे करायचं ते करावंच लागतंय. मग तेवढ्यात ती बाई काय बोलते माहितीये का, एकदा काही सून मला आली ना की बस, मग माझ्यासारखी मजा कोणाचीच नाही, या अख्ख्या आळीत नाही कोणाची, फक्त सून आली पाहिजे बस. एकदा सून आली की मग मी मजेत. ठीक आहे ना? सांगा, सून आल्यावर मजेत का व्याप वाढतो? आता मला त्याचा काय अनुभव नाहीये, तुमचा तुम्ही विचार काय असेल तो करा. काय नाही, एकदा नातवंड पंदवंड झाली, एकदा नातवंड वगैरे झाली ना माझ्या डोळ्यासमोर अशी फिरायला लागली ना देवात, की मग मला समाधान वाटेल. बरं का? एवढं सगळं झाल्यानंतर बोलते एखाद्या नातूचं लग्न मी बघितलं ना, मग डोळे मिटायला तयार. आलं का लक्षात? सांगू का? एखादा गाढव ज्या वेळेला ओझ्याला गुंतलं जातंय ना, त्याला लावलं जातंय ना ओझ्याला, त्यावेळेला ते काही अंतरावर चाललं की थकतंय. आलं लक्षात? त्याचा थकवा बघितल्यानंतर तो मालक काय करतोय माहितीये का, त्याच्या डोक्यावरून अशी एक काडी बांधतोय पुढे, आणि त्या काडीला पुढे हिरवी पेंढी बांधतो. ती हिरवी पेंढी फक्त त्याला दिसते, ती हिरवी पेंढी खाण्याच्या आशेने तो पुढे पुढे पावलं टाकत असतो. आलं का लक्षात? तो जशी पावलं टाकतो ना तशी ती पेंढी पुढे पुढे सरकते. फक्त कल्पना करा
किती दिवस हा गाढव चालल्यानंतर त्याला ती पेंडी भेटल? मग सांगा आपली आणि गाढवाची अवस्था काय आहे बरं? आम्ही ज्याला सुख म्हणतोय ना त्याला संत दुःख म्हणतात. दुःख म्हणतात त्याला. संसारात आम्ही जी काही कर्म करतोय, जे काही कार्य करतोय त्याला आम्ही सुख म्हणतोय. मूळ व्हावं म्हणून आम्ही किती प्रयत्न करतोय. एखाद्या वेळी जर एखाद्याला मूल होत नसेल तर तो डॉक्टर उपचार करतोय, आयुर्वेदिक करतोय, अजून कुठे 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 काय काय कोणी सांगावं सगळं प्रयत्न करतोय. कारण त्यावेळेला माणसाला काय वाटतंय माहितीये का, कोणाच्या तरी हाताला गुण यावं बस. बरोबर आहे. त्याला विचारा ना, दादा तू एवढा प्रयत्न करतोय, एवढी धावपळ करतोय, तुला मूल कशासाठी हवं आहे? प्रयोजन बघा काय, प्रयोजन बघा काय, कशासाठी म्हणतोय? वंशाला दिवा पाहिजे. बरोबर आहे. प्रयोजन काय आहे? मग एवढी प्रॉपर्टी आहे सांभाळील कोण? एवढी संपत्ती आहे सांभाळील कोण? ते सांभाळायला कोणतरी पुढे पाहिजे ना. हे आमचं मूल होण्याच्या आधीचं नियोजन आहे. माऊली ज्ञानोबा जन्माला आले, निवृत्ती दादा जन्माला आले. जन्माला येण्याच्या आधी नियोजन आहे, धर्म कार्य करण्यासाठी आमच्या पोटी मुलं जन्माला आली पाहिजे. जगद्गुरु तुकोबा जन्माला आले, जन्माला येण्याच्या आधी नियोजन आहे काय? समाज प्रबोधन घडलं पाहिजे, समाज कार्य घडलं पाहिजे. देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे नियोजन आहे, हे नियोजन आहे. आम्ही संसारामध्ये कार्य करत असताना जसं जसं आम्हाला प्राप्त होतंय ना, एखादी गोष्ट प्राप्त व्हावी अशी आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते. पण ती एकदा प्राप्त झाली की लगेच दुसरी आशा निर्माण होते. हे मिळाले आता ते कधी मिळेल, अमुक मिळाला आता तमुक कधी मिळेल. बरं का, ज्याला आम्ही सुख समजतोय ना त्याला संतांनी दुःख मांडलं. आणि जे संतांचं सुख आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुखाचं भांडार आहे ते. पण तिकडे आम्ही आकर्षित होत नाही, तिकडे आम्ही जात नाही, तिकडे आमची आवड निर्माण होत नाही. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला दुःख भोगावं लागतंय, म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला दुःख प्राप्त होतंय. आता मला सांगा, आपण आपल्यामुळे जास्त दुःखी आहोत, आपल्याकडे पाहून जास्त दुःखी आहोत की समोरच्यांकडे पाहून जास्त दुःखी आहोत? मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. आपण आपल्या स्वतःकडे पाहून जास्त दुःखी आहोत की समोरच्यांकडे पाहून जास्त दुःखी आहोत? बरं का, ज्या वेळेला घरदार नसतंय ना त्यावेळेला त्याला असं वाटतंय की ही वंचल आहे ना, म्हणजे वंचल माहितीये ना तुम्हाला, दगडी दगडी लावून मग ते नाही का मध्ये माती बिती टाकून अशी रचलेली आहे की नाही. आणि मग ती वंचल आहे ना, असं वाटलं ना त्याला की ही वंचल एकदा जोत्या झाला ना व्यवस्थित माझा का बरं होईल जरा, म्हणजे काय बोलतो मग बुशीबिशी वाकरणार नाही. बरं का, पण याचा जोत्या होतो तोपर्यंत शेजाऱ्यांच्या भिंती तयार होतात. आता याची अपेक्षा काय होती की एकदा जोत्या झाला की मला बरं वाटेल जरा, पण जोत्या झाल्यानंतर हा कुठे बघायला लागला? समोरच्याच्या भिंतींकडे. म्हणजे हा याच्यामुळे सुखी पाहिजे की समोरच्यांमुळे दुःखी पाहिजे? जे मिळाले त्याच्यात सुख मानायला पाहिजे की जे समोर दिसतंय त्याच्यामुळे दुःख मानायला पाहिजे? बघा ना काय अवस्था आहे. खरं तर ज्या वेळेला त्याला त्या भिंती वगैरे तयार होतात त्यावेळेला मग परत तो बोलतो, अरे प्लास्टर त्यांचं झालं, आपलं प्लास्टर नाही, लादी झाली, लादी नाही. तुम्ही सांगा, आपल्या आयुष्यामध्ये कधी आपलं घर पूर्ण झालंय का? झालंय कधी? कोणाचं झालं असेल ते सांगा. मरेपर्यंत मनुष्य पडव्या काढतो माऊली. बाबा खरंय की खोटं आहे? मरेपर्यंत पडव्या काढतो तो. म्हणून काय होतंय माहितीये का, पूर्वी आमच्या उशीद गावामध्ये कधी जर आलात, बाबा येणं झालं असेल तुमचं, अख्ख्या गावामध्ये सरल्यांची पेंड्यांची भरलेली ट्रक फिरायची बाबा अख्ख्या गावामध्ये. आता 4 चाकी जात नाही. त्याला कारण काय? पडव्या काढून 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 जेवढी जागा आपल्या ताब्यात येईल तेवढं बरं पडेल. पण त्याला माहित नाही की आपण किती जागा जरी गोळा केली तरी शेवटची जागा आपली एनमीन 3.5 ना, बरोबर ना? 3.5 इनमीन 3.5 आहे की नाही? असो, मनुष्य दुसऱ्याकडे पाहून जास्त दुःखी होतो. अलग लक्षात. पहिला विषय झाला आपला घर. आता दुसरं जर पाहायला गेलं तर कपडे आहे की नाही. माय माऊली, तुमच्या हात जोडून मी तुम्हाला विचारतोय, तुमचं मन दुखवायचं काय विचार नाही माझा,
पण तुमच्याकडून उत्तर मला हवं आहे, तुम्हाला तुमच्या अंगावरची साडी जास्त आवडते का दुसऱ्याच्या अंगावरची साडी जास्त आवडते? तुमच्या अंगावर 10,000ची जरी असेल ना तरी ती नाही आवडत, पण समोरचीने 500 रुपयाची जरी घातली असेल ना तरी ती जास्त आवडते. मग तुम्ही सुखी पाहिजे तुमच्या अंगावर 10,000ची आहे म्हणून, की दुःखी पाहिजे तिची 500 रुपयाची आवडली म्हणून? आपण दुःखी कशामुळे आहोत? बघा श्लोक काय म्हणताय, भगवंत काय म्हणतात, यम ही न व्यथयंते पुरखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सो मृतत्वाय कल्पते. काय म्हणतात भगवंत, जो मनुष्य सुखामध्ये आणि दुःखामध्ये सारखा असतो, समान असतो, विचलित होत नाही, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. ओके. आता पहिला विषय असा आहे की ज्याला आपण सुख म्हणतोय ते दुःख आहे. जे सुख पाहिजे ते संतांकडे बघा. दुसरं, आम्ही सुखी आणि दुःखी कोणामुळे आहेत? आम्ही दुःखी होतोय दुसऱ्याकडे पाहून, आमच्या स्वतःकडे पाहून कमी, दुसऱ्याकडे पाहून जास्त दुःखी होतो. आलं लक्षात? घर झालं, कपडे झाले, बरोबर आहे. आता त्यांच्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी काय लग्नाच्या वेळेला 3-3.5 तोल्याची गंठण केली तिला, बरोबर आहे. पण ज्या वेळेला आम्ही एखाद्या शुभ कार्याच्या मध्ये जातोय आणि असा मस्त की मंडप भरलेला असतोय, माय माऊली सांगा तुम्ही कोणाचं निरीक्षण करता जास्त? जिच्या गळ्यात जास्त सोनं आहे तिच्याकडे एक टक लावून सगळी पाहत असतात. खरं आहे की खोटं आहे? बरं, नुसतं पाहता तुम्ही का काहीतरी मनामध्ये पण तुमच्या येत आहे? काय माऊली, नुसतं पाहताय का काहीतरी मनामध्ये पण येत आहे? आम्ही दुःखी कोणामुळे आहोत तर समोरच्या माणसाकडे पाहून आम्ही दुःख म्हणतोय. कसं असतंय माहितीये का, जेवायला बसला ना माणूस, कधीतरी पंक्तीमध्ये जेवायला बसल्याचं निरीक्षण करा, त्याच्या ताटाकडे लक्ष कमी असतंय त्याचं. बघितलंय? मला काय निवडून छोटा गुलाबजाम दिलाय का काय? त्याच्या ताटामध्ये एवढा मोठा गुलाबजामुन आहे. मला काय निवडून पापड दिला की काय एवढा छोटा पापड आलाय? त्याच्या ताटामध्ये किती मोठा पापड आहे. मला काय अगदी अशी हे करूनच भाजी दिली की काय? थोडीच भाजी माझ्या ताटामध्ये, त्याला संपणार नाही एवढी भाजी आहे. आम्ही आमच्या ताटाकडे कमी पाहतोय, दुसऱ्याच्या ताटाकडे जास्त पाहतोय, म्हणून मनुष्य काय आहे? दुःखी आहे. बघा, घर, वस्त्र म्हणजेच कपडे, सोनं नाणं, अन्न, अन्नाकडे पाहून सुद्धा आम्ही काय करतो? आमच्या पदरात काय आहे, भगवंताच्या कृपेने आम्हाला काय प्राप्त झालेले, यापेक्षा आम्ही समोरच्याकडे पाहून अधिक विचार करत असतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही रस्त्यामध्ये चाललेले, एखादा मस्त की करोड रुपयाचा बंगला आहे, त्याच्या समोर 2-4 गाड्या उभ्या आहेत, अगदी मस्त की सगळं काही आम्हाला पाहायला मिळतंय. काय येईल बरं एवढं सगळं बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये? माझ्या मनात कधीतरी येतं, ह्या घरी जर मी असतो ना तर नुसता परमार्थच केला असता, नुसती भक्तीच केली असती. मग तेवढ्यात लगेच देव बोध काय देतात माहिती आहे का? तिथे जर तो असताना, तेवढं जर तुझ्याजवळ असतं ना तर आता जसा आहेस तसा पण नसता, संध्याकाळी तुला धरून आणावा लागला असता. अलग लक्षात? कारण आज परिस्थिती आपण पाहतोय, श्रीमंती बघितली की लगेच मनुष्य तिकडे आकर्षित होतोय. साधं उदाहरण आहे, तुम्ही सोयरीक जमवताना पहिले काय पाहता? तुमच्या मुलीसाठी जरी पाहायचं असेल किंवा मुलासाठी जरी पाहायचं असेल तरी पहिले काय पाहता तुम्ही? परिस्थिती. अलग लक्षात? परमार्थामध्ये परिस्थितीला महत्व नाही, परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व आहे. तुमची मनस्थिती काय आहे? आणि म्हणून मनस्थिती जर स्थिर ठेवायची असेल ना तर समोरच्याकडे पाहण्यापेक्षा, समोरच्याचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःला शोधा, आपल्याकडे पहा, निश्चित आपल्याला समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही. आहे की नाही? बघा, आपण एखाद्या कार्यक्रमाला जाताना आरशापुढे तासनतास मेकअप करत असतो, मस्त की आपल्याला आवडेल अशी मेकअप असं आपण करतो, बरोबर आहे. आणि अगदी मस्त आनंदात आपण आपलं घर सोडतोय त्या कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी. कार्यक्रमात गेल्यानंतर ज्या वेळेला आपल्यापेक्षा सुंदर अशा काही दिसतात त्यावेळेला आपण केलेला मेकअप फिका पडतो, लगेच आपला चेहरा लगेच उतरतोय की नाही उतरतोय? कारण का? त्या आमच्यापेक्षा सुंदर आहे, तो आमच्यापेक्षा सुंदर आहे, तो माझ्यापेक्षा भारी आहे, हे ज्या वेळेला माझ्या अंतःकरणामध्ये येतंय ना त्यावेळेला माझं समाधान बाजूला होतंय, माझ्याकडचं असलेलं सुख बाजूला होतंय. काय म्हणतात संत? आपण आहेत की नाही दुःखी आहोत, आपल्यामुळे कमी, आपल्या स्वतःकडे पाहून कमी, दुसऱ्याकडे पाहून जास्त दुःखी आहोत आपण. आहे की नाही? आता मला सांगा, सायकलवाल्याने पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहावं का मोटरसायकलवाल्याकडे पाहावं? सायकलवर जो चाललाय त्याने कोणाकडे पाहावं? त्याला जर सुखी व्हायचं असेल तर त्यांनी पायी चालणाऱ्याकडे पाहायला पाहिजे. तो मोटरसायकलवाल्याकडे पाहतोय आणि मग बोलतो इथं पॉइंटर मारून मारून जीव जातो, तो बघ नुसता 1 लिटर पुढे जातो. आहे की नाही?
बरं, मग मोटरसायकलवाल्याने सायकलवाल्याकडे पाहावं का चार चाकीवाल्याकडे पाहावं? मग तो त्याच्याकडे पाहत नाही, अरे तो पायंडर मारून मारून पुढे चाललेला आहे, माझी अवस्था, मी काय मस्त की एक्सिलेटर पुढे, असं नाही. मला ऊन लागतंय, मला पाऊस आहे, तो बघ मस्त चाललाय एसी गाडीमध्ये चाललाय. आलं का लक्षात? आम्ही काय करतोय माहितीये का? आम्ही कुठे पाहावं, कसं राहावं, कसं जगावं हे आम्हाला कळत नसल्यामुळे परिस्थिती अशी आहे की मग आम्ही दुःखी होतो. याला कारण काय आहे? तर त्याला कारण आम्ही समोरच्याकडे पाहतोय. आम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करतोय, आम्ही ज्या ठिकाणी कार्य करतोय, आम्ही ज्या ठिकाणी नोकरी करतोय, सांगा ना, प्रत्येक जण काय बोलतोय माहितीये का? तुझी नोकरी चांगली आहे, तुझा व्यवसाय चांगला आहे, पण असं म्हणतात जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आलं का लक्षात? मग आपल्याला जर समाधानी व्हायचं आहे ना, आपल्याला जर सुखी व्हायचं ना, तर आपण कोणाला शोधलं पाहिजे? इतरांना का आपल्याला? आम्ही दुसऱ्याचे दोष दाखवत असतो एक बोट पुढे करून, तो अमुक अमुक ना असा असा आहे, पण त्याच वेळेला 4 बोटं आमच्याकडे असतात ना, याचा आम्ही विचार करत नाही. करतोय का आम्ही विचार? एक बोट आम्ही त्याच्याकडे दाखवतो, पण त्याच्यापेक्षा चौपट आम्ही आहे त्याचा विचार आम्ही कधीच करत नाहीत. म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला शोधलं पाहिजे. सुखी जर व्हायचं असेल ना, समाधानी जर व्हायचं असेल ना, तर आपल्याला स्वतःला शोधा. भगवंताने मला काय दिलेलं आहे? इंद्रिय दिलेले आहेत, एवढी उत्तम इंद्रिय दिली आहेत. मी डोळ्याने पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, तोंडाने बोलू शकतो, सर्वांगाने कार्य करू शकतो, माझ्या पायामध्ये ताकद आहे चालायची, हातामध्ये काम करायची ताकद आहे. तुम्ही किती सुखी आहात हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर ज्याला दृष्टी नाही त्याच्याकडे पहा, ज्याला ऐकायला येत नाही त्याच्याकडे पहा, जो अपंग आहे त्याच्याकडे पहा. बरं का? ज्याला स्वतःच्या पावलाने चालायलाही हिंमत राहिलेली नाही ना, अशा माणसाकडे पहा, मग कळेल आपण किती सुखी आहोत. दुसरं सांगू का? अजून आम्ही किती सुखी आहोत हे जर आपल्याला शोधायचं असेल, पाहायचं असेल, तर अल्प आयुष्यामध्ये गेलेली काही माणसं असतात. बरं का? आज आम्हाला जे आयुष्य भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, ते आयुष्य विकत सुद्धा मिळत नाही, भगवंताने फुकट दिलंय, एवढं आम्ही भाग्यवान आहोत की नाही? माणसाने संकुचित राहण्यापेक्षा विशाल राहा ना. स्वतःपुरताच विचार करण्यापेक्षा जरा जगाचा आणि समाजाचा पण विचार करा ना. आम्ही जोपर्यंत स्वतःचा विचार करून संकुचित राहतो ना, तोपर्यंत मी म्हणून कार्य करत असतो, मी देह म्हणून कार्य करत असतो, संकुचित वृत्तीने कार्य करत असतो. संतांनी संकुचित राहून नाही विचार केला, विशाल वृत्तीने विचार केला, विशाल विचार केला. बघा ना, अंतःकरणामध्ये जर विचार केला आपण, जगद्गुरु तुकोबांनी जर स्वतःपुरता जर विचार केला असता, बरं का, लोक एवढी त्रास देत आहेत, लोक कीर्तन बंद पाडायचा प्रयत्न करतायत, कीर्तनात येऊन मारतायत, बरं का, अशा प्रकारे जर जगद्गुरु तुकोबांनी विचार केला असता, काय गरज आहे सगळं करायची? मला जमतंय, मी करतोय, माझं मी चालतंय, मग मी काय करतोय? माझं मी करतोय ना घरी बसून. एवढं जर केलं असतं तर सांगा, गाथा आपल्याला भेटली असती का? गाथा आपल्याकडे असती? गाथा मिळाली असती आपल्याला? अरे, आई वडिलांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगायला लावली त्या समाजाने. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांना जगता वागता यावं, मानपत्र मिळावं म्हणून. नंतर जर विचार केला असते की अरे, ह्या समाजाने आपल्या आई वडिलांना एवढी मोठी शिक्षा दिलेली, आपण काय गरज आहे काय करायची? आपलं आपण करावं, उद्धार करून घ्यावा आणि निघून जावं. एवढाच विचार जर माऊलींनी केला असता तर ज्ञानेश्वरी सारखा आज सर्वश्रेष्ठ ग्रंथ आपल्याला मिळाला असता. विशाल वृत्तीने जगले, विशाल वृत्तीने वागले, जे कार्य करायला पाहिजे, जे कार्य गरजेचं आहे त्याचा विचार त्यांनी अंतःकरणामध्ये केला आणि आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे चालू ठेवली. आम्ही काय करावं? आम्ही लोक काय बोलतायत, लोक काय बोलतील याचा अधिक विचार करण्यापेक्षा मी जे कार्य करतोय ते सत्य कार्य माझ्या अंतरात्म्याला पडते आणि धर्माचं कार्य, देवाचं कार्य मी करणार, ह्या हेतूने जर आपण आपल्या आयुष्याची वाटचाल ठेवलीत तर निश्चित आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत, आपल्याला ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही काय करतोय माहितीये का माऊली? आम्ही काय करावं याचा विचार अधिक न करता इतरांनी काय करावं याचा विचार अधिक करतोय. बरं का? इतरांनी काय करावं त्याचा विचार आम्ही अधिक करतोय, आम्ही काय करावं याचा विचार आम्ही करत नाही. आम्हाला कशाची गरज आहे? त्यांनी असं वागायला पाहिजे, त्यांनी तसं वागायला पाहिजे, त्यांच्याकडे हे आहे, त्यांच्याकडे ते आहे. अर्थात शेजाऱ्यांच्या घरामध्ये काय चालतंय हे आम्हाला सगळं कळते, पण आमच्याच घरामध्ये काय चालतंय ते आम्हाला कळत नाही, कारण ते आम्ही शोधत नाही. शेजाऱ्यांच्या घरामध्ये काय शिजतंय, सुगंध घेणारी माणसं काही आहेत, बरं का, आमच्या घरामध्ये काय शिजतंय हे आम्हाला कळत नाही. एवढे अभागी आहेत आम्ही. ज्या वेळेला आम्ही आम्हाला स्वतःला शोधू ना, त्यावेळेला आमच्याकडून परमार्थ घडेल, त्यावेळेला आम्हाला आमच्याकडून भक्ती घडेल. कारण
आपल्या आयुष्याचा उद्धार ज्याच्याने होतोय ते संतांचं मार्गदर्शन आहे, ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कशाला म्हणतात त्याची ओळख करून देताना संत म्हणतात, पहावे आपणासी आपण तया म्हणावे आत्मज्ञान. आत्मज्ञान कशाला म्हणतात? मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, मी कसं राहिलो पाहिजे, हे ज्ञान मला ज्याच्याने कळतंय त्याला आत्मज्ञान म्हणतात. तुमच्या डोळ्याने तुम्ही काय पाहावं यापेक्षा माझ्या डोळ्याने मी काय पाहावं हे मला कळायला लागलं, याला आत्मज्ञान म्हणतात. भगवंताने मला कान दिलेले आहेत, तो भगवंत मला सामर्थ्य देतो ऐकण्यासाठी, डोळे दिलेले आहेत पाहण्यासाठी सामर्थ्य देतोय, वाचा दिलेली बोलण्यासाठी सामर्थ्य देतोय. मी काय बोलावं, मी काय ऐकावं हे ज्याच्याने मला कळलं ना त्याला आत्मज्ञान म्हणतात. स्वतःला शोधणं याला आत्मज्ञान म्हणतात. आम्ही स्वतःला कधी शोधतच नाही, त्याच्यामुळे जे पाहिजे ते आम्हाला मिळत नाही. बरोबर आहे की नाही? हिऱ्याचा व्यापारी होता की नाही, पूर्वी कशी वाहनं वगैरे नव्हती आणि अशी दुकानं वगैरे नसायची, ते बरोबर घेऊन हिरा व्यापारी एखाद्या बाजाराला जायचा, एखाद्या ठिकाणी बाजार असेल त्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा, जिथे कुठे ऑर्डर असेल अशा ठिकाणी, जिथे मागणी असेल अशा ठिकाणी. बरं का? मग असे अनेक हिरे व्यापारी असायचे, जायचे. आणि मग त्यांच्याबरोबर काही माणसं पण बरोबर असायची, संरक्षणासाठी असायची, काही मित्रमंडळी असायची. आणि अनेक असल्यानंतर त्याच्यामध्ये नाही का, एकदा तिथे आळंदीला गेल्यावर सगळेच वारकरी नसतात, म्हणून तर लिहावं लागतंय, पाकिट मारांपासून सावध राहा, चोरांपासून सावध राहा. आहे की नाही? आता आम्ही ज्या वेळेला त्या गंगेमध्ये स्नान करायला जातो त्यावेळेला 4 जण जर स्नान करायला गेले तर 5वा आम्हाला कपड्यांजवळ ठेवायला लागतो. बरोबर आहे की नाही? मग तसं त्यावेळेला सुद्धा हिऱ्याचे व्यापारी जे असायचे सगळे व्यापार करण्यासाठीच निघायचे असं नाही, त्यांच्याबरोबर काही चोर पण असायचे. आलं का लक्षात? आणि मग त्यातला एखादा चोर आहे की नाही बरोबर एखाद्या व्यापाऱ्याला पकडायचा, त्याच्या जोडीला राहायचा. आता एका व्यापाऱ्याच्या जोडीला तो चोर राहिला, व्यापाऱ्याने जाणलं हा चोर आहे. बरं का? मग काय करायचं? तो व्यापारी चोर आहे हे जाणल्यानंतर, चोर आहे हे ओळखल्यानंतर तो त्याच्या पद्धतीने बरोबर त्याच्याशी राहायचा, वागायचा. पहिल्या रात्रीला ज्या ठिकाणी वस्तीला राहिले ना त्यावेळेला तो मध्यरात्री तो चोर उठला आणि काय करायला लागला माहितीये का? ते व्यापाऱ्याच्या त्या सगळ्या पिशव्या वगैरे चापायला लागलं. हिरा काही त्याला सापडला नाही. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्रीला त्या व्यापाऱ्याच्या पिशव्या चापल्या सगळ्या शोधल्या, पण तो झोपलेला असताना त्याचे खिशे वगैरे सगळे शोधले त्याने, पण त्याला काही हिरा सापडला नाही. तिसऱ्या दिवशी काय केलं माहितीये का? त्याने जिथे तो झोपला होता ना व्यापारी, त्याला सरकवत बाजूला केला. त्याचा उसा, त्याच्या अंगाखालची सगळी बाजू सगळी त्याने तपासली, पण त्याला काही हिरा सापडला नाही. चौथ्या दिवशी ज्या वेळेला ते व्यापारी ते बाजाराला पोहोचले, हिरा काढला आणि ज्या वेळेला ते त्या ठिकाणी ते विक्री करत होते तेवढ्यात मग तो चोर हात जोडतोय आणि त्याला विचारतोय, काका माफ करा, मी तुमच्या बरोबर होतो, मी अमुक आहे, पण तुमच्याकडे काय जादू आहे बरं? आता माझ्या समोर तुम्ही तुमच्याच खमीजमधून, तुमच्याच खिशातून हिरा काढला. हा खिसा मी आतापर्यंत 10 वेळा तपासला असेल. तुमची सगळी गाठोडी वगैरे, तुम्ही झोपलेली जागा वगैरे सगळं तपासून झालं, पण मला काही हिरा सापडलाच नाही. नक्की होता कुठे? त्या वेळेला तो हिरा मालक बोलतोय, दादा तुला ज्या वेळेला आपण प्रवासाला लागलो त्याच वेळेला मी ओळखलं होतं की तू चोर आहे आणि मला माहितीये तू काय काय तपासणार आहेस, कारण चोर काय तपासतो ते संतांना बरोबर माहिती असतंय. बरं का? आणि म्हणून मग मी काय केलं, तो हिरा आहे की नाही तो झोपताना तुझ्याच खिशामध्ये मी लपवून ठेवायचो. आता तो सगळा शोधायचा पण स्वतःला काही शोधत नव्हता. सांगा, स्वतःला जर शोधलं असतं तर? आमचंही आमच्या आयुष्यामध्ये हेच झालंय. आम्ही मंदिरातले देव शोधतो, आम्ही तीर्थाचे देव शोधतो. बरं का? आम्हाला सगळ्या जगातले 33 कोटी देव दिसतात. म्हणजे नुसता रस्त्यातून जात असताना एखाद्या दगडाला शेंदूर जरी लावलेलं दिसलं ना तरी सुद्धा तिथे आम्ही नतमस्तक होतो, दोन्ही हात जोडतोय. जोडले पाहिजेत ना, तिथे नतमस्तक झालं पाहिजे ना. आपला भाव आहे, श्रद्धा आहे. आलं का लक्षात? पण आमचं नेमकं काय होतंय माहितीये का? आम्ही घडवलेल्या मूर्तींची जेवढी आम्ही सेवा करतोय ना त्यापेक्षा विशेष सेवा आम्हाला घडवलेल्या मूर्तींची आम्ही केली पाहिजे, हे आम्हाला कळत नाही.
आई वडिलांना त्रास देऊन, आई वडिलांचा द्वेष मत्सर करून जर आम्ही मंदिरामध्ये जात असो तर सांगा, त्या मंदिरातला देव सुद्धा आमची सेवा स्वीकारेल का? स्वीकारेल? आम्ही आमच्या हाताने घडवलेल्या मूर्तीला आम्ही वेळेवर नैवेद्य देतो, आम्ही आमच्या हाताने घडवलेल्या मूर्तीला आम्ही वेळेवर अभिषेक घालतो, पण कधीतरी त्या बापाला आजारी पडल्यानंतर आंघोळ घातली का आपण? कधीतरी त्या आईला आंघोळ घातले आपण? त्यांना आपण वेळेवर नैवेद्य देतो. इकडे चहा चहा करत बसलेली सकाळपासून ती आमच्या घरातली आजी म्हणते चहा द्या रे, पण त्याच घरातली माणसं काय बोलतात माहितीये? देवाला नैवेद्य दिल्याशिवाय तुला चहा देणार नाही. कळलं का यांना देव? कळलं देव यांना? आम्हाला दुःख का प्राप्त होतंय त्याला कारण काय माहितीये का? आम्ही समोरच्याकडे जास्त पाहतो, स्वतःकडे कमी पाहतो. आम्हाला जगातले देव दिसतात पण माणसातले देव दिसत नाहीत. माणसातले देव दिसत नाहीत. ज्या दिवशी आम्हाला माणसातले देव दिसतील ना, त्या दिवशी जगातल्या देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढंच सत्य आहे, तेवढंच सत्य आहे. आज बघा ना किती रजोगुणी मनुष्य आहे बरं का. कुत्री पाळतोय, कुत्री बरं का. त्यांची निगा पण किती. एखाद्या वेळी घरामध्ये एखाद्या लहान मुलाने जर शी केली तर तो किळस करतो, त्याला उचल 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 त्याला घेऊन जाईल. अरे पण तुझाच आहे ना, पण ते किळस करतोय तो. आणि कुत्र्याला सकाळी साखलेला धरून बाहेर घेऊन जातो. विचारा त्याला कुठे चाललाय कुत्रा. आणि ते करतय ना हे पाहत बसतय, जाड होते का पातळ होते. सत्य हकीकत आहे. या काही पुराणातल्या गोष्टी नाहीत, आता चालू वर्तमान काळातल्या गोष्टी आहेत. मला सांगायचं एवढं आहे, तुम्ही प्राण्यांवर प्रेम करतायत करा ना. अरे कुत्री, गाढवा, मांजरा, डुकरा काही पालाची ती पाला ना. जर प्राण्यांवर प्रेम करत असाल तर प्राण्यांना पाळा तुम्ही, त्यांची निगा करा, त्यांची सेवा करा. पण आज एवढे अभागी आम्ही आहोत की ज्याच्या घरात कुत्री आहेत ना त्याचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. काय सेवा करताय रे तुम्ही? कोणाची सेवा करताय तुम्ही? सेवा कोणाची करताय? आणि प्राण्यांवर प्रेम करतोय म्हणे आम्ही. काय बोलतात ते? आम्ही प्राण्यांवर प्रेम करतोय. तुमच्या घरात कुत्री आहेत, तुमच्या घरात 4-4, 5-5 मांजरू तुम्ही पाळलेली आहेत, त्यांची सेवा करताय तुम्ही. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात, खरंच तुम्ही खूप धन्य आहात, मोठ्या आहात, मोठ्या मनाच्या आहात, उदार मनाच्या आहात. पण एकीकडे तुमच्या हातात जर एखादा प्राणी तडफडत असताना, तुमच्या डोळ्यासमोर दिसत असताना जर तुम्ही त्याचा अर्धा किलो, पाव किलो जर मांस घरी घेऊन येत असाल तर काय प्राण्यांवर प्रेम करताय रे तुम्ही? भ्रम आहे तुमचा हा, प्राण्यांवर प्रेम करतोय म्हणून. म्हणजे आम्ही पक्ष्यांवर प्रेम करतोय, मी पक्ष्यांना अन्नधान्य टाकतोय, आम्ही पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतोय. पण उजव्या हातामध्ये हे काम करत असताना डाव्या हातात जर तुमच्या पक्ष्याचं मांस असेल, प्रेम करताय तुम्ही? किती भ्रमामध्ये कार्य करतोय आम्ही. आता सांगा इथे काय म्हणतात भगवंत? यम ही न व्यथयन्ते पुरखम पुरुषर्षभ समसुख दुःखम धीरम सुमृतत्वाय कल्पते. जो मनुष्य सुखातही आणि दुःखातही सारखा असतो, विचलित होत नाही, तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मला उत्तर द्या, आपण दुःखी आहोत आपल्यामुळे की दुसऱ्यामुळे? आपल्याकडे पाहून कमी, दुसऱ्याकडे पाहून जास्त बरं का. दुसऱ्याकडे पाहून जास्त. आता तसं जर पाहायला गेलं तर मौली, कोणी कोणाला सुखही देत नाही आणि कोणी कोणाला दुःखही देत नाही, तो कोणाचाही अधिकार नाही. आलं लक्षात? कोणाचाही अधिकार नाही बरं का. तुम्ही तुमच्या घरामध्ये पतिव्रता म्हणून जर कार्य करत असाल बरं का, एक निष्ठेने जर तुम्ही तुमच्या संसारामध्ये रममाण झाले असाल, तुमच्या घराला घरपण देण्याचं काम जर तुम्ही करत असाल, सांगू का, कुठल्या घरात जन्म व्हावा हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात होतं नाही. कुठल्या घरात मी लक्ष्मीच्या रूपाने प्रवेश करेन हे आपल्या हातात ऋणानुबंधाच्या गाठी आहेत ना बाबा. आपण म्हणतो की नाही, ब्रह्मलिखित सगळं आहे, ब्रह्मलिखित सगळं आहे. पण ज्या घरात तुम्ही गेलेले आहेत ना, ज्या घरात तुमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे कोणाच्या हातात आहे? आम्ही या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत, मृत्यू ठरलेला आहे, जन्म झालेला आहे, मृत्यू आमच्या बरोबरच आहे. जाणं 100% सत्य आहे, 100% सत्य आहे जाणं.
आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, आहे का? आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. ते आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःमुळे दुःखी आहोत, दुसऱ्यामुळे नाही. अर्थात स्वतःकडे पाहून कमी, दुसऱ्याकडे पाहून दुःखी आहोत, पण आमच्यामुळेच आम्ही दुःखी आहोत. आम्हाला दुःख कोणीही देत नाही, आम्हाला दुःख कोणी देऊही शकत नाही. म्हणून बघा, तुम्ही पतिव्रता म्हणून कार्य करा, त्या ठिकाणी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे घराला घरपण द्या, घरामध्ये रममाण व्हा, अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मंदिराचं रूपांतर, घराचं रूपांतर मंदिरामध्ये कशा प्रकारे होईल यासाठी प्रयत्न करा, बरं का? भुकेल्याची भूक जाणं. एखाद्या वेळी जर तुम्ही 2000 तृप्त झालेल्या माणसांना जेवढा घालाल त्यावेळेला तुम्हाला पुण्य मिळेल की पाप मिळेल ते मला सांगता येणार नाही, कारण तो माझा अभ्यास नाहीये. पण खऱ्या अर्थाने ज्याला गरज आहे ना, अशा 2च माणसांना जरी तुम्ही जेवायला दिलं, अन्न दिलं, तर निश्चित ते तृप्तीचा ढेकर देऊन तुम्हाला आशीर्वादच देऊन जातील. हे तेवढंच सत्य आहे, हे तेवढंच सत्य आहे. आम्हाला दान कुठे करावं हेही कळत नाही. जे आधीच माजले त्यांना आम्ही दान करतोय, ज्यांना आम्ही दिलेल्या दानाचं महत्व कळत नाही. परवा मी एका दुकानदाराकडे गेलो, त्याने एवढा मोठा ढीक ठेवला माझ्यापुढे कपड्यांचा. महाराज म्हणे, मी कुर्त्यासाठी कपडे बघायला गेलो होतो, त्याने सांगितलं काय पसंत असतील ते घ्या, काय द्यायचं ते द्या. पहिले विचारलं, एवढा मोठा ढीक तुझ्याकडे आणि तू म्हणतोय काही द्यायचं ते द्या. आता तू विकत जर आणले असते तर कोणी बोलणार नाही असं काय द्यायचं ते द्या. मग आलं कुठून? तेव्हा त्याने सांगितलं, अमक्या अमक्याने दिलंय, त्याला आलेले लोकांनी दान केलेले. आलं लक्षात? ज्याला गरज नाही त्याला तुम्ही देताय, त्याला त्याची किंमत काय कळणार आहे? भुकेल्याची भूक जाणार, तहानल्याची तहान जाणार. ज्याला गरज आहे त्याला, जो पैसे को पाणी पिलाते नहीं बाद अमृत पिलाने से क्या पाएगा. जर तुम्ही तहानलेला जर पाणी पाजत नसाल तर नंतर अमृत पाजून काय फायदा आहे का? आपल्या घरामध्ये वागताना जगताना देवाचं कार्य करा, देशाचं कार्य करा, धर्म कार्य करा. जे संतांनी तुम्हा आम्हाला लावून दिलेले, जे संतांना अभिप्रेत आहे ते कार्य करा. सांगू का, तुम्ही नारायणाला जर सदृढ धरलं, तुम्ही नारायणाचं जर स्मरण केलं, तुम्ही अखंडाने अखंड जर नारायणाचं नामस्मरण केलं, तर लक्ष्मी तुमच्यापासून कुठे बाजूला जाईल? मार्गशीर्ष गुरुवार जाईल कुठे? पुढे सांगू, नवरा बायको ज्या वेळेला रस्त्यामध्ये जात होते त्यावेळेला शेजारीच असलेल्या त्या ओळखीच्या घरातील माणसाने बघितलं, अरे वहिनी चाललेली आहे. दादा त्याला काही अगोदर दिसले नव्हते, बरं का? वहिनी चाललेली आहे. आणि मग वहिनीला हात मारायला लागला, का वहिनी तुम्ही रस्त्यातून चाललेले आहेत, बाजूलाच आपलं घर आहे, कमीत कमी पाणी तर पिऊन पुढे जा. वहिनी पुढे पाहते आणि पुढे झपाझप पावलं टाकते, नको नको म्हणते, नको नको म्हणते. पुन्हा एकदा सांगितलं, अगं वहिनी ये, या तुम्ही पाणी प्या, चहा घ्या, ही पण घरात आहे. आणि मग ती पण घरात म्हटल्यानंतर ती बाहेर आली आणि मग त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली, अहो ताई. ताई पुढे पाहतायत, यांनी विचार केला. आणि मग यांनी जेव्हा पुढे बघितलं ताईंच्या काही अंतरावर, तेव्हा दादा पुढे चालले होते. पूर्वी दादा पुढे असायचे, बरं का? असू दे, ठीक आहे, कलियुग आहे, बरंच काही सांगण्यासारखं बोलण्यासारखं आहे. दादाला हात मारली, अहो दादा, काही अंतरावर होते, या ना पाणी प्याया. दादा मागे फिरल्या बरोबर वहिनी गरकन फिरली मागे. काही समजते? मग तुम्ही कोणाला हात मारा, दादाला का वहिनीला? इथे सासू बिचारी सकाळपासून चहा चहा करते, तिला चहाचा पत्ता नाही ना. तिकडे थान मांडलाय, लक्ष्मीचा फोटो काय ना, गजर काय ना, येण्या काय ना, 4-4 5-5 फला काय. करू नका ह्या मताचा मुळीच नाही, करा. पण सासरा सकाळपासून भाकर करतोय. काही माणसं अशी आहेत आमच्या समाजामध्ये, बाबा तुमच्यासारखी माणसं सकाळी सकाळी 1.5-2 भाकरी खाल्ल्या एकदा का बाबा अख्खा दिवस टेन्शन नाही. पण त्या खायला पहिल्यापासून लागतात ना, आजीने दिलेले आहेत पहिल्यापासून. आणि मग आता सकाळपासून तो बाबा बिचारा भाकर करतोय. हे म्हणतात देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्हाला भाकर देणार नाही. काय कळलं तुम्हाला परमार्थ?
काय कळलं तुम्हाला परमार्थ? आणि म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये कसं वागतोय, कसं जगतोय याला महत्व आहे. आलं का लक्षात? नको त्या गोष्टींचं टेन्शन घेतोय माऊली. आम्हाला दुःख कुठल्या गोष्टींचं होतंय? नको त्या गोष्टींच्या, ज्या गोष्टी नाहीच आहेत. रस्त्यावर दोघांची भांडण, नवरा बायकोची. ही म्हणते मी माझ्या मुलाला इंजिनियर